नमस्कार मंडळी, मी तुषार. आपण बघत आहात तुषार फॅमिली ब्लॉग. मंडळी, आजचा व्हिडिओ स्पेशली यासाठी आपण जाऊन आलो होतो मराठी मूवीला. आपल्या मराठी मूवीला सगळे रेडी झाल्यानंतर सगळे बसले गाडीमध्ये जाऊन. त्याच्यानंतर मग काय आपली गाडी पोहोचली सरळ थिएटरच्या जवळ पोहोचले. त्याच्यानंतर मग सगळे गाडीतून उतरल्यानंतर सगळे पोहोचले लिफ्टच्या जवळ पोहोचले. त्याच्यानंतर मग काय आपण लिफ्टवर आपला थिएटरच्या फ्लोअरला गेलो. थिएटरच्या फ्लोअर गेल्यानंतर आपण लगेच बाहेर आलो. लिफ्टमधून बाहेर आलो. लगेच आपण तिकीट दाखवले लगेच गेलो स्क्रीनच्या जवळ. आपली स्क्रीन नंबर होती 1 आणि स्क्रीनच्या जवळ जाताना घडलं असं, अमूल्याला दिसली आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न्स. मग काय इंटरव्हलच्या ऐवजी आपण सरळ आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न घेऊनच आपली एंट्री डायरेक्ट थिएटरमध्ये झाली. मंडळी, आज गेलो होतो सासू आणि सोन्याला मूवी दाखवण्यासाठी. तो आत्ताचा नवीन मराठी मूवी आलेला आहे. अर्थात आपण नाही बघणार तो कोण बघणार. आणि मूवी छान होता. मूवीचं टायटलच सासू सुनाचं होतं. म्हटलं हा मूवी तर बघायलाच लागेल. मग काय सासू सुनेला केलं राजी आणि गेलो मराठी मूवी बघायला. आणि मंडळी, परिवारासोबत जी मराठी मूवी बघण्याची मजा आहे ती कशातच नाही. मंडळी, मूवीने खूप हसवलंय आणि खूप रडवलंय. इमोशनलही खूप केलं होतं ना. मंडळी, मूवी पण खूप दिवसांनी बघायला गेलो होतो, तोही फॅमिलीसोबत. आणि अर्थात मूवी थिएटरला बघण्याची मजाही वेगळीच असते. इंटरव्हल झाल्यावरती ज्या वेळेस थिएटरमध्ये लाईट लागल्या त्यानंतर स्पष्ट दिसत होतं की हा मूवी किती इमोशनल होता आणि सासू सुनेचं एकमेकावरती किती प्रेम असतं तेही दिसत होतं. तर इंटरव्हल झाल्यानंतर आपण आलो थिएटरच्या बाहेर. आणि बाहेर आल्यानंतर परत आणि परत अमूल्याने बघितलंय आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न. मग काय सेकंड टाइम परत आपण इंटरव्ह्यू झाल्यानंतर परत पुढचा इंटरव्ह्यू नंतरचा मूवी बघण्यासाठी आपण परत पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम घेऊन आपली परत एंट्री झाली थिएटरमध्ये. तर तिच्या प्रेमाचे काका आले तिच्यासाठी आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न घेऊन. मूवीने घरातले असणारे सासू सासरे आई वडील मुलगा सून या सगळ्यांचे रिलेशन्स एकदम चांगले दाखवायचा प्रयत्न केला आहे. मूवी संपल्यानंतर सगळे थिएटरच्या बाहेर आल्यानंतर सगळे लिफ्टमध्ये गेल्यानंतर सगळे आले परत ग्राउंड फ्लोअरला आल्यानंतर सगळे गेले गाडीच्या जवळ गेले आणि गाडीत बसले आणि आपली गाडी रोडने जातच होती की अचानक मध्येच आपल्याला दिसलं पाणीपुरी. मग काय मॅडमला दिसली पाणीपुरी. मग आपण पाणीपुरी स्वाद घेतला, पेटभर पाणीपुरी खाल्ली आणि घरी पोहोचलो. नमस्कार मंडळी, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा.